आता खरी गवळण नाही का बोने गवळण काही नाही आणि मला म्हणतात ते चालेवर द्या ओळखीनं वळख तुम्हीच काढली मुद्द्याचं बोलून भेट ठीक आहे नाही बाबा जरा सर कोणी बसा की आता चोळीचं झालं नाही ठीक आहे नाही चालू होती त्यात म्हणणं काय लाज नाही याला बेशरम्याला याच्या मनात खोट आहे ना अहो दादा आईच्या गहंडीवरती थेट मला म्हणतो याला ग हंडीशिवाय दिसत नाही ह्याला पहिल्यांदा दिसलं आहे ना जातो हंडी तर 5-5 बोट आईच्या गहंडी जातो 5-5 बोट गवळून जाते कोणाकडे एवढा येडा बिंबू आहे का नाही येडा भाऊ सांगा मला हा येडा भावाचा भाऊ नाही अक्कल आहे की आपण गवळून काय जातोय ते कोणाकडे जाते आईला तुम्ही म्हणता आईच्या गहंडीला जाते 5-5 बोट घालते नाही की नाही आता ही की नाही तर तुझी बायको म्हणते म्हणजे त्या गवळ्याची बायको सांगते है की नाही ती कथा कशी आहे मग कथा है की नाही तुम्ही म्हणतो ना म्हणून या ठिकाणी त्याला काढ देतोय आणि तुला एक मजेशीर गवळण या ठिकाणी माझी देतो काय म्हणते 5-5 बोट ना साऱ्यांचा मी हाय महाकाळ सर्व म्हणतात ना जो कर्दन काळ ठरला जातो त्याला महाकाळ म्हणतात नाही का एवढ्या सगळ्यांना राक्षसांना त्यानं नेस्तानाभूत केलं तर श्रीहरी आहे ना तर ती बायको म्हणते त्या का गवळ्याची बायको काय म्हणते बघा की श्रीहरी आहे ना तू करताना सही कर बाबा बायको म्हणते लय वाटतंय बरं आहे की नाही बोट का हंडीत गेल्यावर तू खातच ना 5 बोट तुझी बोलली ना मला आनंद आहे तू जेवला झाले दुसरी एखादी तुझी 5 बोट लागले ना अन्नाला मी धन्य झालो आहे की नाही 5 बोट गेल्यावर हा म्हणतो म्हणून 5-5 बोट 10 बोट खात नव्हती आहे की नाही तिला बरं वाटतं श्रीखाली माझ्याकडे तृप्त होऊन गेला ती काय म्हणते हा तू करताना खरं सही कर सही म्हणजे योग्य खरं म्हणजे म्हणतात ना खरं योग्य कर तू करताना खरं योग्य कर हे की श्री हरी तू करतोस ना खरं योग्य कर खरं सही कर याचा अण्णा खरं सही कर आहे बरोबर आहे की नाही तू करताना खरं सही कर हे की नाही असा विषय कसा घेतो बघा तुमची काठ द्यायची म्हणून बुवा माझ्या बरोबर हे काठ नाही मी तिकडे बोलत असताना माझी काठ तिकडे घेतली होती हा माझ्या नादाला काठी मिडिया लागायचं नाही आता आहे का साऱ्यांचा मी हाय महाकाळ ओळखीन ओळख तुम्हीच घडली फल फलांची उडवे हा तू करताना खरं सही कर तू करताना खरं योग्य कर बायको म्हणते वाटतंय बर बोट गांडीत गेल्यावर हंडीचं माझी ती काय म्हणतात ना माझ्यावर PhD झाली त्याची हे गेले त्या पाच सगळ्या हा गोवा ह्या नादाला तर माझ्या लागू नको आहे का साऱ्यांचा मी हाय महाकाळ फल फलांची उडते तर तू करताना खरं सही कर बायको म्हणते वाटते बर बोट गांडीत गेल्यावर बायको म्हणते आणि आता माझे गवळण नाही आता आहे का गवळण मजेशीर आहे मी नॉर्मल गवळण त्याने ते हंडीपासून सुरुवात केली मी म्हणून मला करायला लागले म्हणजे मला काही करायची गरज नव्हती बरं का हा त्याला माहिती आहे माझी एकदा इथे खसवट काढली ना मी खरंच आता सटको आहे आता आहे का तर चोरी करत असताना हे जे शिक्यावरनं दही दूध ताक दही ते काय डोक्यावर पडलं ना आता ताक दही डोक्यात पडलेलं घरात जाऊन दाखवायचा कसा आई म्हणून मेल्या चोरी करायला गेला होता दुसऱ्याच्या घरात मोठी आपत्ती यायची म्हणून या भाऊवरती पडलंय ना अरे ते पडले ते माझ्या सांग हाय काय डोक्यात कुठं दिसतंय का तुला कुठं लागलेला असं तो आपल्या सवंगड्याला स्त्रियाला सांगतो अरे ताक दही पोच्यामध्ये हाय काय बघ बघ जरा पोच्यामध्ये दिसतोय का तुला ताक दही जरा देर ठहरो ना तमन्ना यही है घरी जाऊन सांगतो मी
घरी जाऊन काही मी सांगू डोक्यामधीर ताकदही हाय काय सांगणार पोच्यामधीर ताकदही हाय काय सांगणार पोच्यामधीर बरं ना जरा चांगली वाटते तर टाळ्या वाजवा की नाही की नाही भाजी करायला की नाही डोक्याची बरं असू दे आता गोवांचा विषय या ठिकाणी नव्यानं आलेला आहे माझ्याकडे आहे की नाही कुणाच्या चटीचा लांबी किती येते आता ह्याना चित्राला तुमच्या किती येते विश्वामित्राच्या जटाची लांबी किती हा त्यांचा विषय बघूया आताच विषय आलेला आहे बघूया आहे की नाही आताच काय लागले जावई जर विचार मंथन करू हा पण माझा विषय असा आहे की सगळ्यांना ज्ञात आहे हा भीम आणि एका मल्लयुद्धाचं युद्ध झालं त्यामध्ये त्या मल्लयुद्धाच्या माऱ्यानं भीमाला आलेलं कुबड हे नष्ट होत चाललं होतं तर माझा विषय असा आहे त्या मल्लयुद्धाचं नाव काय एवढाच माझा विषय आहे भीमाचं आणि एका मल्लयुद्धाचं युद्ध झालं तर मल्लयुद्धाच्या एका मारानं भीमाला आलेलं कुबड हे नष्ट होऊन गेलं तर त्या मल्लयुद्धाचं नाव काय एवढाच माझा विषय आणि आता हे की नाही कोणी काय काय म्हटली असू दे काय काय पसंत पडली म्हणून हा आहे की नाही बुवाना म्हणतात रैमान किडा आहे लय किडा आहे 50कडे चुकलो तरी अजून तरुण आहे की नाही हा अजून 4-5 पटवीन अशा आहे की नाही पण आपल्याला वेळ नाही बरं का नाही हा इकडे शक्य जरा सोडून द्यायला पाहिजे मला बुवा म्हणतात बुवाच्याकडे खरंच किडा आहे किडा असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाही किडा असावा लागतो आहे की नाही आणि या ठिकाणी घेते बघा हे खरं खर्च एक तर अण्णावरनं घेत होते मला सवय आहे त्याच्या अण्णावरनं वाटोला लावायची त्याच्या असं इस्कडून त्या शब्दाचा सगळा आहे की नाही त्याचा वाटोला लावायचा किस काढायचा कुठला बुवा सोडलं नाही मी कोवळेकरापासून सगळं हा त्यामुळे तुम्ही सुटणार नाही तुम्हाला वाटलं मंग्यावरनं म्हणतील मंग्या पण आहे मग घ्या आता नको घेऊ मग घ्या असा मग घ्या
आहे की नाही घेतो त्याच्यावर पण या ठिकाणी घेतो बघा कसं विषय की ज्या वेळेला रामाचा दिग्विजयासाठी सोडलेलं म्हणजे घोडा या लवानं म्हणजे अडवून धरला तर त्यावेळेला घोड्यापाठोपाठ आलेले सर्व विचारतायत अरे तुला काय पाहिजे हा तू घोडा कोणाचा विचारलंस काय म्हणत त्यासाठीच विचारलंय तो कोण राम आहे ना तो बघायचा आहे मला आहे की नाही कोण राम आहे तो आईनं मला सांगितलं खरं पण तो कोण राम आहे ना तो बघायचा आहे तो म्हणतोय अरे तुझा जो संशय आहे ना डाऊट म्हणजे संशय नाही याच्यावर डाऊट आहे हा यानं गुलमाल लावला नाही की नाही पोस्टर कोणी छापला नाही माकळ बुवाचे आणि सचिन बुवाचे बारी व्हायचे तर आमचे ते निकम बुवा काय ते कोणते सत्यवान निकम आहे की नाही माझा डाऊट आहे आणि मला ते बोलले त्याबद्दल काही फरक नाही म्हणजे हाय ते बोलतो हा म्हणजे जो संशय आहे ना अरे लव डाऊट तो काय अरे लव संशय तो काय बरोबर ना अरे लव डाऊट तो काय मनात नाही मला बरोबर ना कसं म्हणतो बघा नंदबाई सोन्याची हिरण मोत्याची है ना हा ऐका बघा घोडा अडविला रामाचा सांग तुला तो पटतो काय घोडा अडविला रामाचा सांग तुला तो पटतो काय असेल ते खरं सही कर काय असेल ते खरं योग्य कर मी ह्यासाठी घेतलं होतं पण तो मगाशी तुम्ही मला काट विचारलं म्हणून मला तो तिचा शब्द घालायला लागला आहे की नाही काय असेल ते योग्य कर बरं का पण सांग ना आधी सांग ना तुझा डाऊट काय अरे लव डाऊट काय असेल ते खरं सही कर सांग तुझा लवडा उठतो काय काय असेल ते खरं सही कर तुझा लवडा उठतो काय असेल ते खरं सही कर तुझा लवडा उठतो काय असेल ते खरं सही कर तुझा लवडा उठतो काय असेल ते खरं सही कर तुझा लवडा उठतो एक मुकडे घेतो कारण का मला मंडळाची जबाबदारी पण आहे आणि त्याच्यासाठी माझे गुरुवारी यांची एक इच्छा होती माझं 3 गाणी एकूण माझी गीतं गायली या ठिकाणी श्रद्धांजली पर घाणेकर मोहनसाठी त्यातलं मी माझ्या ह्याला दिलेलं आहे आणि आज माझ्या वस्तांची इच्छा होती की एकच ओळ या ठिकाणी व्हावी काय होती वाहुनी आसू गेले सांगुनी वाहुनी आसू गेले सांगुनी गेले सोडुनी दुःख देऊनी आठवणी मागे साऱ्या ठेवुनी वाहुनी आसू गेले सांगुनी वाहुनी आसू गेले सांगुनी वाहुनी आसू गेले सांगुनी वाहुनी आसू गेले खरंच बुवांसाठी श्रद्धांजली मी गीतातून गायलेली आहे आणि मी शेवटच्या सत्रामध्ये त्यांच्यासाठी याचं गीत गाणारच आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना मुजरा करतो आणि का माझी त्यांची दोस्ती फार वेगळी आहे आणि आज आपल्यात न्यायामत आज म्हणजे आपल्याला दिसायला मिळणार का म्हणजे आवाजाला या ठिकाणी अमर राहतील आणि या ठिकाणी आपल्या फणसवणे प्रीमियर लीगचा या ठिकाणी सदस्य सुद्धा आपल्या हातून म्हणतात ना आपल्यातून निघून गेलेलं आहे या सर्व या मित्रपरिवाराचं दुःख आहे ते प्रीमियर लीगच्या सर्व फणसवणे गुरववाडीचे आणि ते प्रदीपदादा दादांची इच्छा होती की त्यांचं या ठिकाणी म्हणजे ते संपूर्ण तरुणाईची त्यांना आदरांजलीच आहेत ही भावना होती फक्त मी एकच मुकडा घेतो या ठिकाणी मांडवदारी ढोल दशवारी
ऐन तारुण्यात सोडून साथ बघा गेले की सर्वांची ऐन तारुण्यात सोडून साथ बघा गेले की सर्वांची आज आठवण येते मनी आज आठवण येते मनी आमच्या उदय गुरुवांची 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 ऐन तारुण्यात सोडून जात ऐन तारुण्यात सोडून जात बघा गेले की सर्वांची आज आठवण येते मनी आमच्या उदय गुरुवांची आज आठवण येते मनी आमच्या उदय गुरुवांची आठवण येते मनी आमच्या उदय गुरुवांची आज आठवण येते मनी आमच्या उदय गुरुवांची मंडप मेर निघते होते सबसत भारी सोडून जाता अचानक हळहळची सारी सोडून जाता अचानक सोडून जाता अचानक हळहळची सारी आठवणीतल्या कामगिरीची आठवणीतली कामगिरी त्यांची अपघाताची निघालवांची आज आठवण येते मनी आज आठवण येते मनी आमच्या उदय गुरुवांची 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 आणि म्हणून जाता आता एक शेवटचं माझं 2 पद असतात आहे की नाही मी तुम्हाला कमी टाइमिंग मध्ये भरपूर देण्याचं काम करतो तुम्हाला सांगतो आवर्जून सांगतो आज अभिमानानं सांगतो सगळ्या महिला पण वाईट लागल्यात एवढी बुवा गाणी म्हणतो नॉनस्टॉप कुठल्याला काढ द्यायची ही ताकद आहे माझी हा आणि हे जे सांगतात ना या काय कमेंट टाकतात बुवाकडे जुने गाणे नवी गाणे घेऊन बघ भंडार बघ आणि ऐक शोक सांगणं ऐका आणि मीठ आधी महाकाळ बोला अभ्यासा नंतर कमेंट करत जा किती गाणी आणि किती विषय या ठिकाणी शक्तिदुर्यामध्ये आणले ते आणि म्हणून हो बुवा मंगेश भाऊ तुम्ही धपकू नका ह्या मला युट्यूबवाल्यांना तर सांगितलेलं मी माझी काही गोष्ट आहे ती मी तुमच्या प्रेम करतो त्याबद्दल वाद करू नका हे वाद नाही पण त्यांना माझी गोष्ट पण सांगितली आहे पण जे कमेंट करतायत ना कमेंट हा त्यामुळे समोरच्यानी कमेंट केल्यावर डिलीट तरी करू नका हा तेवढी तरी इज्जत ठेवा आणि म्हणून तुम्हाला सांगतो ऐका आता गाणी मंगे बुवा हा तुझा मंगेचं गाणं घेतो नंतर आहे की नाही आता घेऊन दे मला आलेल्या सगळ्या जणांना देऊन दे कारण कमी टाइम मध्ये नंतर बुवा नमकीन रात काढला तर मला काही वाटायला येणार नाही बारी म्हणून पण घेत नाही पण माझ्या हक्काचं गाणं आहे त्या ठिकाणी मारून जातोय अंड इष्टीच डोक्यावर नर नर अंड इष्टीच डोक्यावर त्यावेळेला अर्जुनाला जर्जर केलं भीष्मानं अरे कृष्ण खाली बसले होता तो सांगतो अरे करतोस काय तो जर या याच्यातला म्हणतात ना हे सर्पास्त्र मारतोय अग्नेस्त्र मारतोय अरे तू काहीतरी वार कर का नाही अर्जुन मात्र म्हणतोय अरे श्री हरी मला जे ठाव आहे जे ठाव आहे ते त्याच्यावर वार करतोय पण तरी सुद्धा मला त्याने जर्जर केलेलं आहे अरे तू खाली बसलेस तूच सावर आणि भक्त रायासाठी प्रतिज्ञा म्हणणार श्रीहरी पहिला होता भक्तासाठी आहे की नाही म्हणून आम्ही वचन आहे ना तसा भक्त पण समोरचा असावं लागतं वचन त्याच्यासाठी मोडू एखादा माणूस या ठिकाणी जर वाचणार असेल ना त्याला जीवदान मिळत असेल ना तर खोटं बोलावं आहे की नाही आणि म्हणून तशी शपथ आहे श्रीहरीनं फक्त रायासाठी शपथ मोडली भीष्मावरती चालून गेले धीरज घेऊन शस्त्र उचलणार नाही असा शब्द दिला होता कौरव पांडवांच्या युद्धात पण घे ना अर्जुन म्हणते वर्ण अरे मी ना मला जे ठाव आहे ना ते वार करतोय मला जे ठावर ना आता ऐका ढगिष्टीचा डोक्यावर अर्जुन म्हणतोय तू असत मला सावर याला मारतो मी जे ठावर जे ठावर आहे ना ते मारतोय मी मला करतोय मला जे ठावर याला मारतो मी जे ठाव आहे ते मी
मारतोय की नाही जे ठाव आहे ना तेच मारतो तू हस्त मला सावर याला मारतो मी जेठावर हुकुमी बाण काढून भारी याला घालतो तावर तू हस्त मला सावर याला मारतो मी जेठावर तू हस्त मला सावर याला मारतो मी जेठावर तू हस्त मला सावर याला मारतो मी जेठावर आणि म्हणून मंडळी आयोजकांचं म्हणणं आहे की उभा भारी आठवा कारण का आम्ही एकदाच मगाशी मला दिलं होतं पण असं नाही जे मिळेल त्याचं आपण हे करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो मंगे बोलणं या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मंगे बोलणं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बारीच थांबवतो धन्यवाद